पारशी, शीख, जैन, हिंदू सर्व धर्माचे लोक एकोप्यानं राहत होते आणि राहत आले आहे। पण जेव्हापासून या देशामध्ये 2014 पासून मोदीचं सरकार आलं, बीजेपीचं सरकार आलं, RSS विचारसरणीचं सरकार आलं, या देशातल्या लोकांमधली जात आणि धर्माची मानसिकता पुसून टाकाले। ज्या संविधानाले 70 वर्ष गेले, यायनं मागच्या 10 वर्षात तुमच्या मनात पुन्हा जाती आणि धर्माचा भेद एवढा आतमध्ये टाकला का तुम्हाला सांगतो, अक्षरशः लोक जाती जातीवर एकामेकावर भांडासाठी निघाले आहे, मारासाठी निघाले आहे। कितीतरी राज्यात आणि जिल्ह्यामध्ये दंगली सुद्धा झालेली आहे आणि हे बीजेपीच्या काळात प्रचंड जास्त होत आहे। तुम्ही मला म्हणाल का मी एवढा काऊन बीजेपीच्या विरोधात बोलतो? कारण माझ्या डोळ्यासमोर जर एखादा हिंदू मुसलमान भांडत असन किंवा त्यांच्यात दंगली निर्माण होत असन किंवा तसं भडकाऊ भाषण देत असन, तर हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि एकता अखंडतेसाठी किती चुकीचं आहे आणि किती वाईट आहे। कारण उद्या देश आपला वाचन करणार आहे, आपला देश तंत्रज्ञानानं पुढे झाले पाहिजे, आपल्या देशातल्या प्रत्येक बेरोजगाराच्या हाताले काम भेटायला पाहिजे। हा देश विज्ञान तंत्रज्ञानानं प्रगती करून जगाच्या पाठीवर आपण राज्य केलं पाहिजे। चायनासारखं आपण जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टिंग कंट्री झालं पाहिजे। आपल्या देशातल्या पुट्ट्याले स्किल शिकवलं पाहिजे। आपल्या देशातल्या पुट्ट्याले छोटे मोठे स्टार्टअप ओपन करायसाठी सरकारनं प्रचंड प्रमाणात लोन द्यायला पाहिजे। पुट्ट्याले शिकवण्यासाठी शाळा कॉलेजेस काढायला पाहिजे, IIT IIM काढायला पाहिजे। पण सरकार हे न काढता पुट्टे अनफड कसे राहील आणि तुम्ही जाती जाती तर धर्मात कसे भांडाल? ठीक आहे, गाईचा विषय आणन, ठीक आहे, मग धर्माचा विषय आणन, मग पाकिस्तानचा विषय आणन, मग जम्मू काश्मीरचा विषय आणन। आजचा व्हिडिओ त्याच्यावरच आहे का मागच्या काही दिवसामध्ये बांगलादेशात एका हिंदू दलित मुलाले मॉब लिंचिंग करून प्रचंड मुस्लिम समुदायातल्या लोकांना त्याला मारलं, मरेपर्यंत मारलं, मेल्यावर बी मारलं। लोकांचं समाधान नाही झालं, त्याचा थोडाफार जीव शिल्लक होता तर त्याला झाडाले बांधून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवलं। इतकी निर्दयी हत्या बांगलादेशात एका हिंदूची केली। मग आपला पंतप्रधान मोदी कंच खेळत आहे का? तर मोदी कंचच खेळत आहे। काऊन? तर ह्या मोदीनं शेख हसीना जेव्हा तिथं ठीक आहे लोकांना शेख हसीनाच्या विरोधात प्रोटेस्ट केला, तेव्हा शेख हसीनाले तिथून पळत यायला लागलं आणि पळत आल्यावर तिनं कोण्या देशात लपली? तर ते भारतात कलकत्त्यात लपली। तिले जागा आपल्या मोदी बापू साहेबांनी दिली। ह्या का घंट्या बोलणार आहे? मग म्हणते कराय मास्तर लयच तिकट बोलते। आबे मोदीनं बांगलादेशाच्या पंतप्रधानाले शेख हसीनाले आपल्या देशात राज्याश्रय दिला आणि इकडं तुम्ही म्हणता ABVP, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे RSSचे पिलांटू छोट्या मोठ्या संघटना, ह्या संघटना याचा विरोध करून राहिले का? भारतानं काही ॲक्शन घ्यायला पाहिजे। आपण कोण्याही देशामध्ये अल्पसंख्याक जातीवर अन्याय होत असते, भारतात मुसलमान अल्पसंख्याक आहे तर त्याच्यावर तुटून पडते। म्हणजे सरळ सत्तेत असणारे लोक भडकाऊ भाषण करते मुस्लिमांच्या विरोधात। ठीक आहे, एखादा मुसलमान असन तर त्याला कसा एखाद्या याच्यात गुरफटाचा, अशा पद्धतीनं फुल प्लॅनिंग केली जाते। आणि हे बांगलादेशात 10% हिंदू आहे आणि 90% मुसलमान आहे। पण एका दलित हिंदूची हत्या झाली, तिथं हिंदू म्हणून मेला आणि भारतात हा दलित जातीनं मेला असता। इथं जाती जातीत भेद करून मारण्यात येईल, तिथं तुम्हाला धर्म म्हणून मारण्यात येईल, पण तुम्हाला हिंदू म्हणून सर्वोच्च स्थान मंदिरात दिल्या जाणार नाही। हे मात्र तेवढंच खरं। मग मी वास्तविकता बोलून राहिलो, हे तुम्ही समजून घ्या। आता हे ठीक आहे, हा जो पोरगा आहे ठीक आहे दीपू चंद्रा दास, याले ठीक आहे मारलं, ठीक आहे, आता याले मारल्याच्या नंतर ठीक आहे मॉब लिंचिंग हे घातक आहे। आता आपल्या भारतामध्ये एखाद्या ठीक आहे एखादा गाई घेऊन चालला आहे,
आता तो हिंदू असन पण त्याचे ठीक आहे ट्रक अडवते आणि गोरक्षकवाली एक नवीन फॅड आलाय त्यालेच मारते, मोरेपर्यंत मारते, त्याला विचारत बी नाही तू मुसलमान होय का हिंदू होय, त्याला मारते. मुसलमान असन तर त्याले मारून बी टाकले आहे असे कितीतरी लोक. अरे बाबू, त्याच्या घरी 2-3 लहान लेकरं आहे, त्याची बायको आहे, उपाशी आहे, त्याचा प्रपंच चालावा याच्यासाठी तो कोणाच्या तरी गाई म्हशी घेऊन चालल्या असन. त्याले का माहीत ह्या कुठं चालल्या, तो आपल्या रोजीरोटी. अरे या देशातल्या मोदीचा आता ठीक आहे विदेश मंत्री तिथं फॉरेनला गेला, ओमान या देशात, ठीक आहे, आणि तिथून ठीक आहे लेटर घेऊन आला सगळ्यात जास्त बीफ आम्हाला पाठवा म्हणून. आता सांगा हलाल सर्टिफिकेट घेऊन आला, हलाल. अबे इथं या देशात जगातला सगळ्यात मोठा बीफ एक्सपोर्टिंग कंट्री इंडिया आहे. मग गाई कोण कापते तर मोदी, आणि मोदीचे सोबती कापते. आणि सर्वात जास्त बीफचे म्हणजे कत्तलखाने UP मध्ये आहे, योगी आदित्यनाथच्या राज्यात. आणि तुम्ही का बयाडासारखे गाईन ढोरावर भांडता, का तुम्ही धर्मावर भांडता, मला हेच कळत नाही. तुम्हाला रील्स येते, तुम्हाला व्हिडिओ येते पाहाले, पण तुमचे डोळे कसे उघडून नाही राहिले. आता इथं लक्ष द्या. मग आता हा रोष कोणावर काढायचा बा, मग आता सरकार काही करून नाही राहिलं तर रोष शाहरुख खानवर. आता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्स नावाची टीम आहे IPL मध्ये. शाहरुख खान देशद्रोही आहे. अरे शाहरुख खान कुठून आला, हे प्रकरण कोणाचं, शाहरुख खानले याच्यात गुरफटलं. शाहरुख खान मुसलमान आहे, शाहरुख खान ने देश के लिए क्या किया, शाहरुख खान बांग्लादेश के खिलाड़ी क्यों खिला रहा, ठीक है, कोलकाता नाईट रायडर में. अबे शाहरुख खान नाही ठरवत कोणाला खेळवायचं, ठीक आहे, कोणते प्लेयर IPL मध्ये ठीक आहे सिलेक्ट करायचे हे पहिले BCCI ठरवून येते, आणि मग हे प्लेयरचा त्याला ऑप्शन देते. हे प्लेयर आहे, एवढे बॉलर आहे, बॉलरसाठी ठीक आहे हे होते लिलाव होते, मग बॅट्समनसाठी लिलाव होते, मग ऑलराऊंडरसाठी लिलाव होते, मग विकेट किपरसाठी लिलाव होते. त्यातले हे एक एक घेते. याचा का दोष, हे तर BCCI ठरवून राहिलं ना, आणि BCCI तर सरकारच्या हातात आहे ना. मग तुम्ही सरकारले म्हणा, शाहरुख खानले कायले म्हणून राहिले. आणि शाहरुख खाननं का केलं चोट्ट ते तुम्हाला सांगतो. या भारतातले 8 नौदलाचे सैनिक आले, फाशीची सजा दिली होती कतारच्या सरकारनं, फाशी, समजलं का. 8 ठीक आहे भारताच्या मोदीनं विनवण्या केल्या, विनवण्या, तरी कतारचं सरकार आणि कतारचा शेख ऐकायला तयार नव्हता. तेव्हा भारत सरकारनं विनंती केली शाहरुख खानले का आप जाइए कतार, इंडियन डेलीगेट्स बनकर, और आप शाहरुख खान को ठीक है आप ठीक है कतार के शेख को समझा कराइए, और आप वो भारतीय नौदल के 8 जवानों की जान बचा कराइए. तो तुम्हाला सांगतो ठीक आहे भारताच्या पंतप्रधानाचा मान सन्मान ठेवून आणि या देशाची लाज राखासाठी शाहरुख खान कतारले गेले. ठीक आहे, पंतप्रधानाचं नाही ऐकलं कतारच्या पंतप्रधानानं, पण शाहरुख खानचं ऐकलं. शाहरुख खाननं रिक्वेस्ट केली आणि शाहरुख खाननं देशाची लाज वाचवली. शाहरुख खाननं 8 भारतीय नौदलाच्या सैनिकाले फाशी झाली होती, त्याची जन्मठेप फाशीची सजा कॅन्सल करून त्याला भारतात आणलं. हे काम शाहरुख खाननं केलं आणि तुम्ही शाहरुख खानले देशद्रोही म्हणून राहिले. थोडासा सद्विवेक बुद्धीनं विचार करा. ठीक आहे, एवढा मुसलमानाबद्दल द्वेष बरा नाही. हे बातम्या होय तवाच्या. ठीक आहे, हे बा शाहरुख खान मॅनेजर इशू ठीक आहे अ स्टेटमेंट डिनाइंग शाहरुख खान रोल्स इन अ कतार. ठीक आहे, फ्रीलिंग 8 इंडियन नेव्ही ठीक आहे वेटेरियन्स. आता तुम्ही विचार करा, ज्या भारतीय सैनिकाले फाशी दिली कतार सरकारनं त्याला शाहरुख खाननं सोडून आणलं आणि तुम्ही शाहरुख खानले देशद्रोही. त्याच्या अनेक सामाजिक संघटना आहे. कोरोनाच्या काळात PM केअर फंडमध्ये कितीतरी पैसे दिले बे. त्याच्यानंतर कोरोना काळात खूप मोठं काम केलं शाहरुख खानच्या सोशल फाउंडेशननं. ठीक आहे, पाहून घ्या गुगलवर केलं का नाही तर. त्याच्यानंतर आता एवढा मुस्लिमांबद्दल द्वेष करे. या देशातले लोक आतापर्यंत शाळा चालू व्हासाठी, कॉलेज चालू व्हासाठी, IITM चालू व्हासाठी आमच्या वर्धेमध्ये मेडिकल कॉलेज आलं पाहिजे. ठीक आहे, आमच्या वर्धेच्या मुख्यालयात आलं पाहिजे मेडिकल कॉलेज. ठीक आहे, याच्यासाठी आम्ही आंदोलन केले. आणि जम्मू काश्मीरमध्ये कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी मा वैष्णोदेवी मेडिकल कॉलेज बंद व्हासाठी आंदोलन केलं. काऊन केलं माहित आहे?
43 विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये मुस्लिम आहे. अबे चोट्टे हो, त्याच्यासोबत हिंदू पोट्ट्याचं बी मरणविना साले हो. कोण्या म्हणजे का गू खाऊन येते साले, का शेण खाऊन येते, काही समजत नाही मला. ठीक आहे. अबे मा वैष्णोदेवी, ठीक आहे, कटरा इथं असणारं मा वैष्णोदेवी मेडिकल कॉलेज हे बंद करायला लावलं. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं का हे कॉलेज बंद करा. हे बा श्री माता वैष्णोदेवी नारायणा, ठीक आहे, मेडिकल कॉलेज, हे कॉलेज बंद केलं. काहून तर इथं 43 पोरं मुस्लिम होते. अरे भाऊ, या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार या देशाच्या संविधानाने दिला आहे. आणि हे का लावलं? ठीक आहे, याच्यावर भांडून नाही राहिले. अबे लेको, हिंदू मुसलमान करण्यापेक्षा हे लक्षात घ्या का आता 18 लोक इंदोरमध्ये, जिथं बीजेपीचं राज्य आहे तिथं 18 हिंदू लोक दूषित पाणी पेल्यामुळे, नालीचं पाणी नयानं आलं ते पेल्यामुळे मेले. त्याच्या अगोदर मोठा स्कॅम झाला कप सिरपमध्ये. ठीक आहे, कप सिरपनं कमीत कमी 50 ते 60 पोट्ट्याच्या वर जास्त मेले असन. त्याची केस गुंडाळून ठेवली आहे मोदीनं. ठीक आहे, गुंडाळून ठेवली आहे म्हणलं, त्याची इन्व्हेस्टिगेशन थांबून दिली. कप सिरप, ठीक आहे, कप सिरप, डुप्लिकेट कप सिरपनं पोरं मेले. त्याच्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये इंदोरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 लहान नवजात बालकाले उंदरानं कुडतडून मारलं. ही मेडिकल अवस्था. अबे हिंदू आहे या देशातले. ठीक आहे, ए भाऊ, या देशामध्ये दर दिवशी 3 शेतकरी आत्महत्या करते, ते हिंदू आहे, ते मुसलमान नाही आहे. आणि बीजेपी, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल रोजगारासाठी, शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटले पाहिजे याच्यासाठी, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजे याच्यासाठी कधीच आंदोलन करणार नाही. त्याले धर्मावर, जातीवर आंदोलन करायला सांगा. मी जर खोटं असेल तर मला जोडे मारायचे लेको, पण मी तुमचे डोळे उघडाचं काम करतो. या देशामध्ये, ठीक आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि या देशामध्ये अशा मॉब लिंचिंग सारख्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. सर्व जाती धर्माच्या देश, ठीक आहे, लोकांचा देश आहे. या तू आपल्या पुरायले काय शिकवाले को, तर तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू, इंसान बनेगा. माणुसकी शिकवा. ठीक आहे, हा देश माणुसकीनं मोठा होईन भाऊ. हा देश विज्ञान तंत्रज्ञानानं प्रगत झाला पाहिजे. या देशामध्ये पैसा बाहेर देशातून आला पाहिजे. यासाठी आपण चांगले उत्पादनं तयार केले पाहिजे. पोट्ट्याले स्किल शिकवलं पाहिजे. पोट्ट्याले रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे. नवीन नवीन कंपन्या, कारखाने आणले पाहिजे. शाळा मोठाल्या केल्या पाहिजे. शाळा अपडेट केल्या पाहिजे. आपण ऑलिम्पिकमध्ये जास्त मेडल आणले पाहिजे. सरकार हे न करता, सरकारचं अगाऊ काम आहे. साला बांगलादेश सारखा देश आपल्याला धमकी देऊन जाते. ठीक आहे, मोदी तिकडं फडफड करून राहिला. मोदी जे म्हणते का, ठीक आहे, मार मीडिया सांगे का मोदी का फोन ट्रॅमनं नाही उठाय. ट्रॅम म्हणते मोदीनं मला फोन केला, मी भेटायला येऊ का विचारते म्हणते. म्या म्हणलं म्हणे या. मले खुश करासाठी रशियाकडून घेण्यात येणारं जे तेल होतं ते तेल खरेदी बंद केली म्हणते. असा डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प म्हणून राहिला. आता का राहिलं भाऊ? अशी कोणती खुटी लटकली आहे मोदीची का खुटी मारून ठेवली आहे ट्रम्पनं? याच्या कुठं मारून ठेवली तर आणि का मारून ठेवली आहे खुटी हे सांगायला तयार नाही आहे. का आपला देश उत्तर नाही देऊन राहिला. ठीक आहे, आपला देश उत्तर नाही देऊन राहिला. कोणत्या देशाला नाही देऊन राहिला. तिकडून आपली चायनानं जागा दाबली. बंगाल प्रांतावर दावा बांगलादेश करून राहिला. इकडं आपल्याला धमक्या देऊन राहिला अमेरिका. अबे तुम्ही पंतप्रधान आहे का? आपली विदेश नीती, आपण कसं वागायचं, आपण कोणते निर्णय घ्यायचे हे जर ट्रम्प ठरवत असन तर मोदीनं पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन द्यावा आणि ट्रम्पले पंतप्रधान करावं. ठीक आहे, असं मला वाटून राहिलं. मला वारंवार मला तर वाटते 200-300 वेळा ट्रम्पनं म्हणलं असं का म्या सीजफायर करायला लावलं. आता ट्रम्प म्हणते मला फोन आलता म्हणते मोदीचा, ठीक आहे का तुम्ही भेटायला येऊ का तुम्हाला, आणि मॅच सांगितलं म्हणते का तेल बंद कर. ते तर उघडच म्हणलं होतं त्यानं, आणि म्हणून म्हणते रशियाकडून तेल घेणं बंद केलं. अरे भाऊ, रशियाकडं आपले जुने संबंध आहे. यायले परराष्ट्र नीती समजून नाही राहिली तयार कशी करायची. हे पदावर राहण्याचे अजिबात इच्छुक नाही. आणि यायनं कोणतेही काम केले तर यायचा एकही नेता आणि एकही मंत्री राजीनामा देत नाही. आता तर ते विषारी पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे जे लोक मेले तर त्याच्या एका मंत्र्याला प्रश्न विचारला. तो घंट्या सांगून राहिला एका पत्रकाराला NDTVच्या. ठीक आहे, घंट्या मेरे को बता रहा है क्या बोलते.
जर अशा घंटा म्हणत असन मंत्रीपदावर असणारा माणूस, तर या देशात मंत्री बिंत्र्यानं लाज जिंकलेली आहे. तुमचा जीव कवडीमोल व्हायचा आहे. तुम्ही कधीही मरू शकता. दूषित पाणी येऊ द्या का तुमच्या नळाले ठीक आहे एंड्रिंग येऊ द्या, त्याला काही लेणं देणं नाही. तुम्ही मेले का आणि वाचले का, कारण त्यानं तुमचं मतदान पैशानं विकत घेतलेलं आहे आणि हे असेच तुमच्या राज्यकरण. ही अवस्था देशासाठी वाईट आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणून तुमच्या डोळे उघडण्यासाठी अनेक व्हिडिओ टाकूच असतो. ठीक आहे. शाहरुख खान म्हणले देशद्रोही म्हणे, म्हणून शाहरुख खानची एक बाजू मी तुम्हाला समजून सांगितली. ठीक आहे. तो देशद्रोही ठरवायचा आहे का ठरवायचा आहे ते तुम्ही ठरवा. पण त्यानं भारताच्या 8 सैनिकाचा जीव वाचवला, हे मी वाचलेली माझ्या डोळ्यानं पाहिलेली बातमी आहे. म्हणून मला ह्या व्हिडिओ घेऊशा वाटला. म्हणून जातीजातीतनं धर्मात भांडण्यापेक्षा तुम्ही सरकारले शाळा मागा, कॉलेज मागा, युनिव्हर्सिटी मागा, जिल्हा परिषदच्या शाळा मागा, पोरासाठी नोकऱ्या मागा, चांगल्या आरोग्याच्या सुविधा मागा, चांगले हॉस्पिटल मागा. ठीक आहे. रोजगार मागा. ठीक आहे. त्याच्यानंतर चांगली बँकिंग व्यवस्था मागा. हे सर्व मागा. आपल्या शेतमालाले भाव मागा. ठीक आहे. पण हे सरकार तुम्ही जर हे मागितलं तर तुम्हाला देशद्रोही ठरवण, तुम्हाला आतंकवादी ठरवण, तुम्हाला खलिस्तानी ठरवण. ठीक आहे. तुम्हाला पाकिस्तानी सुद्धा ठरवण. इथपर्यंत मजाल जाऊ शकते. इतके बदमाश लोक हे आहे. म्हणून थोडेसे डोळे उघडा आणि जागे व्हा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.